नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी चमचमीत अशी तोंडाची चव वाढवणारी भेंडीची भाजी रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पॅन मध्ये मी 2 पडी तेल टाकून घेते आहे। भेंडी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून मी कापून घेतलेली आहे। लांब लांबच कापायची आहे ही भेंडी। आपल्याला पाव किलो घेतली आहे मी भेंडी। तुम्हाला किती प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही भेंडी घेऊ शकता। तेल तापला आहे, त्यामध्ये भेंडी टाकून घेऊया। ही भेंडी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहे। चिकट होत नाही अशा प्रकारे ही भेंडी केली तर केव्हाही भेंडी करताना पॅन मध्ये करायची, म्हणजे भेंडी छान कुरकुरीत होते। आपण जेव्हा साधी भेंडीची भाजी करतो तेव्हा त्याला कमी तेल लागते आणि अशा प्रकारे जर भेंडीची भाजी केली तर थोडं जास्त तेल लागते। आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया भेंडीमध्ये आणि पाव चमचा हळद पण टाकून घ्यायची, म्हणजे हळदची आणि मिठाची चव भेंडीला लागेल। हळद मीठ टाकलं की व्यवस्थित परतून घ्यायची भेंडी। मुलांना जर आपण भेंडीचे काप करून केलेली भाजी जर दिली तर ते नेहमी खाऊन कंटाळतात, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता, खूप छान लागते। आता आपण भेंडीच्या भाजीसाठी शेंगदाण्याची चटणी करून घेऊया। त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहे। 1 मोठा लसणाचा गाठा घ्यायचा। कोथिंबीर पण टाकून घेऊया। त्यामध्ये मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतला आहे। मिरची पावडर तुम्हाला तिखट फिकं किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी 3 चमचे मिरची पावडर घेतली आहे। त्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकूया, जिऱ्यामुळे छान लागते ही भाजी खायला। चवीनुसार मीठ पण टाकूया। भेंडीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे म्हणून जास्त मीठ टाकायचं नाही। सर्व आपण बारीक करून घेऊया। मिक्सर बंद चालू करून बारीक करायचं, नाहीतर जास्त बारीक होईल। जाडसरच करायचं आहे आपल्याला। बघा अशा प्रकारे करून घ्यायचं। बघा भेंडी पण छान कुरकुरीत झालेली आहे। अशा प्रकारे भेंडी कुरकुरीत करून घ्यायची, अजिबात चिकट झालेली नाही आहे भेंडी। आता आपण भेंडीला बाजूला करून घेऊया आणि त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी केलेली आहे ते टाकूया। हे शेंगदाण्याची चटणी आपल्याला मंद आचेवर परतायची आहे, म्हणजे शेंगदाण्याची चटणी पण छान कुरकुरीत होईल। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। बघा लसूण जास्त टाकल्यामुळे चटणीचे गोडे गोडे दिसत आहे, पण आपण जसं परतत जातो चटणीला तशी ही चटणी अगदी मोकळी होते आणि कुरकुरीत होते। ज्यांना भेंडी खायला अजिबात आवडत नाही त्यांना अशी भाजी करून द्या तुम्ही। 1 पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या नक्की खातील आणि तुम्हाला परत करायला लावतील, इतकी ही छान भेंडीची भाजी होते। आपण जरी प्रवासामध्ये गेले आणि ही भाजी केली तर अगदी 2 दिवस सुद्धा ही भाजी खराब होत नाही। बघा छान कुरकुरीत आणि मोकळी झालेली आहे, बघू शकता। बघा छान अशी भाजी झालेली आहे भेंडीची। तयार आहे आपली चमचमीत रेसिपी कमी वेळामध्ये। किती छान दिसत आहे बघू शकता। बघा दिसते आहे की नाही, अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकी चमचमीत ही रेसिपी। तुम्हाला माझ्या भेंडीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन असतील अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या। तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशाच चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील आणि त्यांना पण असेच चमचमीत रेसिपी बघायला मिळतील। व्हिडिओ बघितला की 1 लाईक नक्की करा, म्हणजे मलाही खूप आनंद होईल की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।